महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय चिंतन शिबिरामध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। सत्तेसाठी भाजपासोबत जाण्याचं पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं, वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या। मी तुम्हाला मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही। महाराष्ट्राला स्थिरता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे। या आमच्या अंतःकरणाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे। हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं की अनेक वेळा आपली काही मंडळी टीका करत असतात की तुम्ही एनडीए मध्ये का गेले, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर का गेले। एका बाजूला आपल्याच लोकांचं मत असते की आपण सत्ताच्या प्रभावामध्ये राहिलं पाहिजे, सत्ता असल्याशिवाय आपण लोकांची सेवा करू शकत नाही, विकास करू शकत नाही। हे असा दोन्ही बाजूची चर्चा या मागील 2.5 वर्षामध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळालेली आहे। जेव्हा यश मिळते तेव्हा लोक विसरून जातात, पण ते या यशाला म्हणजे पराभवामधून परत विजय प्राप्त करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे। आज जे आपण सत्तेमध्ये आहोत त्याचा सदुपयोग करणं हे पक्षासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे। लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आपली एक वेगळी छाप निर्माण करणं, वेगळी आपली ओळख कायम ठेवणं ही अतिशय एक जबाबदारीचं काम आहे। याला आपण नजरअंदाज करून चालणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।